एका साई भक्ताकडून साई चरणी 4,29,000 रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण, तर नवी मुंबईतल्या राघव मनोहर नरसालय यांच्याकडून 60 ग्रॅम वजनाचा सुंदर मुकुट साई चरणी दान करण्यात आलेला आहे। मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच अंबेजोगाईमध्ये योगेश्वरी देवीचं दर्शन घेतलंय। कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। रत्नागिरीच्या दापोलीमधील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार आहे वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा। जिल्हा प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली आहे। सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक पातळीवर जाण्याचा प्रशासनाकडून विश्वास व्यक्त। नाशिकमधील 44 आश्रमशाळांमध्ये पोषण आहाराचा फज्जा। विद्यार्थ्यांसाठी सडका भाजीपाला, किडलेले कडधान्य, कच्च्या पोळ्या दिल्या आहेत अशी माहिती आहे। आदिवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। 44 आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे। सडका भाजीपाला, कीड लागलेलं धान्य आणि कच्च्या पोळ्या दिल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। नागपुरातील 912 कारखाने प्रदूषणाच्या बाबतीत रेड झोनमध्ये, त्यामुळेच प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही माहिती असून रत्नागिरीत मायनिंग विरोधामध्ये केळशी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। सुरुंगासाठी स्फोटाचा नागरिकांना प्रचंड त्रास होतो आणि 26 जानेवारीला उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे। मालेगावातून वाहणाऱ्या मोक्षगंगा म्हणजेच मोसम नदीपात्रामध्ये आता अतिक्रमणामुळेच पात्रात घाणीचं साम्राज्य पसरलंय। कापड प्रोसेसिंग आणि साबर कारखान्याचं सध्या केमिकलयुक्त पाणी प्रक्रियेविना सोडल्यानंही दुर्गंधी। बुलढाण्यात केस गळतीच्या आजाराचा संसर्ग वाढलेला आहे। भोनगाव इथल्या मोरखेड कुटुंबामधले 3 जणांना टक्कल आली आहे। विशेष म्हणजे यात लहान मुलांचाही समावेश आहे। आरोग्य विभागाच्या टीमला अद्याप केस गळतीचं कारण सापडेना। भुसावळमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर। हॉटेलमध्ये प्रवेश करत 4 जणांकडून तरुणावर गोळीबार। सर्वांच्या हातामध्ये पिस्तूल असून हॉटेलमधून बाहेर पडताना हवेत फायरिंग केल्याची दृश्य सीसीटीव्हीत कैद। आणि आता एक नजर टाकणार आहोत